उन्हाळा म्हटलं की स्विमिंग आलं. चला तर मग स्विमिंगचा व्हिडिओ पाहूया. हाय फ्रेंड्स, व्हिडिओ बघताय ना, बघायलाच पाहिजे. तर व्हिडिओच्या पहिला थोडं शूटिंग बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल हा व्हिडिओ कशाचा आहे. तर हा व्हिडिओ आहे, आम्ही आता मुंबईला सुट्टीला गेलो होतो तेव्हा नॅन्सी आणि रिद्धी स्विमिंगला गेलेली, त्याचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा. नॅन्सी एवढी आहे पण तिला किती आवड आहे स्विमिंगची. एवढ्या लहान वयात आपल्याला स्विमिंग म्हणजे काय ते सुद्धा माहीत नव्हतं, पण हिनं पाण्यात जाऊन वगैरे एन्जॉय केलं. ह्याच्या अगोदर पण मागच्या वर्षी गेलो होतो तेव्हा पण तिने एन्जॉय केलेलं. तो व्हिडिओ मी टाकायच्या अगोदरच डिलीट झाल्यामुळं तो काही टाकता आला नाही, म्हणून हा यावेळेस गेल्यानंतर रेकॉर्ड केला आणि व्हिडिओ टाकावं म्हटलं. आणि ही आहे बघा रिद्धी पिंक ड्रेसची. रिद्धी कशी जोरदार तयारी करून आले स्विमिंगची, आणि नॅन्सीला ही तसंच तयार करून तिच्या मावशीने आणलं होतं. आणि फर्स्ट टाईम हे सगळं एन्जॉय करत होती तिनं. आणि बघा मग ती कशा आनंद घेते, रिद्धी कशा उड्या मारते बघा. नॅन्सी ऑलरेडी घाबरत होती आणि पण तिला एन्जॉय पण करायचं होतं रिद्धी दिदी आणि हे सगळे मुलं बघून. पण रिद्धीने घेतल्यावर खूप घाबरली होती आणि मला पण खूप भीती वाटत होती. मी दिदीला आवाज देत होती, तिनं घेतलंय नको असं करू, तिला पकड वगैरे. नाकात पाणी गेलं म्हणजे काय करायचं. आणि ती छोटी होती एवढ्या सगळ्या लहान मुलात, आणि ह्या बाकीच्यांना सगळ्यांना सवय आहे स्विमिंगची. नॅन्सीला काय नाही, कारण रिद्धीच्या अपार्टमेंटमध्येच असल्यामुळे रिद्धी कधीही जाऊन तिला जरा सवय झाली. नॅन्सीला हे काय बघ, आणि छोटी पण आहे त्यामुळे हिला काय माहितीच नाही. आणि माझ्याजवळ इथं पास काय स्विमिंग वगैरे नाही, त्यामुळे ती मुंबईला गेल्यावरच एन्जॉय करू शकते स्विमिंगचा. आणि तिचं मुंबईला जाण्याचं हेच कारण होतं की स्विमिंगसाठी जायचं होतं तिला. तिला कधीही विचारलं तर मी रिद्धी दिदीच्या तिथं जाऊन स्विमिंग करणार, मम्मा स्विमिंगला जाऊ देणार का, मगच आपण मुंबईला जायचं. त्या स्विमिंगच्या नावाखाली ती मुंबईला यायला तयार झाली होती, नाहीतर तिला मुंबईला जायला आवडत नाही. मावशीचा आणि तिचा अजिबात पटत नाही, पण स्विमिंग करण्यासाठी कसं लाडीगुडी लावते बघा. आणि अशा प्रकारे ही स्विमिंगचं एन्जॉय करत होती तिथं. रिद्धी 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 रिद्धी. मी रिद्धीला आवाज देत होती पण रिद्धीचं काही लक्ष नव्हतं, ती स्विमिंग करण्यातच जास्त दंग होती. आणि रिद्धी मला म्हणायला लागले की हिला घेऊन तू स्विमिंग केलं, आता मला घेऊन स्विमिंग पाहिजे, मी आता रिंग काढून स्विमिंग करणार आहे, मला शिकायचं आहे, मम्मा चल माझ्यासाठी राऊंड मार असं वगैरे. तिला पण लगेच हिचा इसळा आला, हिला घेऊन कसं तूही केलं मग मला पण घे असं. आणि हिला नॅन्सीला वाजत होती थंडी, तरी पण अजून पाण्यात जायची इच्छा होती. आणि रिद्धी कशी बघते बघा, रिद्धीला खेळायचं आहे, तिच्या मम्माबरोबर स्विमिंग करायचं आहे, त्यामुळे रिद्धी तिथे थांबली. आणि हे बाकीचे पोरं ते रोज येतात, प्रॅक्टिस आहे त्यामुळे, आणि खूप मोठी होती. आणि ही चालली आता दिदी आणि रिद्धी. रिद्धीला बिना ट्यूबचं खेळायचं होतं, स्विमिंग करायचं होतं, तिला शिकायचं आहे, तिला खूप आवड आहे. पण जास्त वेळा काही दिदी येत नाही, त्यामुळे रिद्धीला काही चान्स मिळत नाही बिना ट्यूबचं खेळायला. रिद्धी असं पोरांबरोबर वगैरे फ्रेंड्सबरोबर येते तेव्हा ट्यूब घालूनच येते. असं विदाऊट ट्यूबचं ती खेळली का लवकर शिकेल ती, पण तिला काही तसं जास्त भेटत नाही, कारण दिदीचं टाईम वेगळं, तिचं टाईम वेगळं, त्यामुळे दोघींना एकसाथ टाईम भेटत नाही कधी. तर असं खूप दिवसांनी आता नॅन्सीमुळे ह्या दोघींना टाईम भेटला आहे आता, आणि त्याचा एन्जॉय करतात दोघी पण. आणि इकडे हे सगळे
रोज तिथे स्विमिंगला येतात. मग ते रिद्धीच्या पुढंच आहे, रूमच्या पुढं फर्स्ट फ्लोअरलाच हे स्विमिंग असल्यामुळं रिद्धीला खूप फ्रेंड आले का सगळे बोलवायला येतात आणि रिद्धी काय तयारच असते सगळं स्विमिंग सूट वगैरे घालून. आणि ही बघा कशी एन्जॉय करते असं बसून वगैरे. रिद्धी खुश झाली मम्मानी स्विमिंग करायला शिकवलं म्हणून. अशा प्रकारे रिद्धीने आणि नॅन्सीने मिळून स्विमिंगचा आनंद घेतला मुंबईला गेल्यावर. आणि नॅन्सीला तर फारच आवडलं आणि ती आत्ता रोज मोबाईलमधला व्हिडिओ बघून सारखं म्हणते, मम्मा आपण मुंबईला कधी जायचं स्विमिंग करायला. स्विमिंग करण्यासाठी मावशीकडे जायचं म्हणते, नाही तर फोनवर वगैरे मावशीशी काही व्यवस्थित बोलत नाही. कामापुरती आहे नॅन्सी, काही काम असेल तरच गोड बोलणार असा प्रकार आहे नॅन्सीचा. आणि हा रिद्धीचा फ्रेंड रिदांत आहे आणि बाकीच्यांची काही मला जास्त नावं माहीत नाही. आणि ही नॅन्सी म्हणते, मम्मा मी पण उतरू का. आता मावशीला हाक मारते ती. रिदांत म्हटला रिद्धीला आणि नॅन्सीला राऊंड मारला, मावशी मला पण मारा. मग दीदी मारायला लागली. चला तर मग भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नॅन्सीचा स्विमिंगचा.